शाळेचा पहिला दिवस म्हणजे नव्या स्वप्नांचा उत्सव, नव्या आशांचा आरंभ आणि ज्ञानाच्या मंदिरात टाकलेले पहिले पाऊल. कोपरगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक, माध्यमिक व तांत्रिक विद्यालय येथे शैक्षणिक वर्ष 2026-27च्या प्रारंभी आयोजित करण्यात आलेला शाळा प्रवेशोत्सव, नवोदित विद्यार्थी स्वागत आरंभ, पाठ्यपुस्तक वितरण आणि माहिती पुस्तिका प्रकाशन सोहळा उत्साह, आनंद आणि भावनांच्या अविस्मरणीय संगमात संपन्न झाला. विद्यालयाचा संपूर्ण परिसर रंगीबेरंगी आकर्षक फुग्यांची सजावट, देखणी रांगोळी आणि विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या खास सेल्फी पॉइंटमुळे उत्सवमय वातावरणाने नटला. प्रवेशद्वारापासूनच नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. ढोल ताशांचा गजर, तुतारीचा मंगल निनाद, पारंपरिक लेझिम पथकाची आकर्षक प्रात्यक्षिके आणि शिस्तबद्ध एनसीसी विद्यार्थ्यांनी दिलेली मानवंदना यामुळे वातावरणात एक वेगळाच उत्साह संचारला होता. गुलाब पुष्प औक्षण आणि पुष्पवृष्टी करत नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. लेझिमच्या तालावर दुमदुमणारा परिसर आणि एनसीसी कॅन्डिडेट्सच्या शिस्तबद्ध उपस्थितीमुळे चिमुकल्यांचा शाळेतील पहिला दिवस स्मरणीय ठरला. पालकांनीही या अनोख्या स्वागत सोहळ्याचे भरभरून कौतुक केले. यावेळी इयत्ता पहिली नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांच्या निरागस भावविश्वाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. काही मुले आनंदाने शाळेच्या परिसरात रमून गेली होती, तर काहींना आई वडिलांचा हात सोडवत नव्हता. काही चिमुकल्याने तर शाळेत न येण्यासाठी हट्ट धरून अश्रूंनाच वाट मोकळी करून दिली. आईच्या कुशीत बिलगत रडणाऱ्या त्या निरागस चेहऱ्याकडे पाहून उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. मात्र काही वेळातच शिक्षकांच्या मायेच्या शब्दांनी, लेझिमच्या तालांनी आणि रंगीबेरंगी वातावरणाने त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद खुलला. चिमुकल्यांच्या या निरागस हास्य अश्रूंनी प्रवेशोत्सवाला एक भावनिक स्पर्श दिला. कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये नव्याने निवड झालेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मॅनेजिंग काउन्सिलिंग सदस्यपदी निवड झाल्याबद्दल संदीप वरपे, सुरेश बोळीज यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच स्कूल कमिटी सदस्य म्हणून निवड झालेल्या पद्मकांत कुदळे, रमेश गवळी, अंबादास वडांगळे, बाळासाहेब रुईकर आणि अशोक आवटे यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना माननीय सुरेश बोळीस यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त आणि सामाजिक मूल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले. शिक्षण ही समाजात परिवर्तनाची प्रभावी शक्ती असून शिक्षक, पालक आणि संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नातून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडते, असे त्यांनी सांगितले. पद्मकांत कुदळे यांनी विद्यालयाच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख करत विद्यार्थ्यांची मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी शासनाकडून प्राप्त झालेल्या पाठ्यपुस्तकांचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. तसेच विद्यालयाची वाटचाल, विविध शैक्षणिक उपक्रम आणि भावी उद्दिष्टांचा आढावा देणाऱ्या माहिती पुस्तकीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांनी केले. त्यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत नव्या शैक्षणिक वर्षातील विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक नियोजन केले. शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि संस्थेचे पदाधिकारी यांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडलेले या सोहळ्याचे आभार प्रभारी मुख्याध्यापक गजानन जाधव यांनी मानले. ढोल ताशांचा गजर, तुतारीचा निनाद, लेझिमची झंकार, एनसीसीच्या शिस्तबद्ध मानवंदना आणि चिमुकल्यांच्या निरागस हास्य अश्रूंनी यंदाचा प्रवेशोत्सव केवळ स्वागत सोहळा न ठरला, नव्या शैक्षणिक पर्वाचा स्मरणीय उत्सव ठरला आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव. मी वर्षभर पाहत आलो की या प्राथमिक शाळेने एक नवीन चेतना, एक नवीन चैतन्य, एक नवीन असं वातावरण या कर्मवीर भाऊराव पाटलाच्या या प्रांगणात निर्माण केलं. त्याचं बरंचसं श्रेय अंबादासजी आपण लंके सर आणि त्यांच्या स्टाफला दिले पाहिजे. त्याचप्रमाणे यापूर्वी जे मुख्याध्यापक तिथे होऊन गेले त्यांचे आभार मानलेच पाहिजे. पण प्रभारी मुख्याध्यापक जाधव सर इथं आलेले त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचेही मी पुन्हा एकदा आभार मानतो. या शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच मी आभार मानेन ते त्यांच्या पालकांचं, की त्यांनी अतिशय विश्वासानं, जाणीवपूर्वक आणि इथं आपल्या मुलाचं चांगलं कल्याण होईल अशा भावनेनं या शाळेकडे आमच्या या विद्यार्थ्यांना त्यांनी पाठवलं, त्यांचा मी आभार मानतो.
खरं तर कर्मवीर भाऊराव पाटील आणि वाहिनी साहेबांनी ज्या हेतूने ही शाळा सुरू केल्या, काट्यातनं वनातनं वाड्या वस्त्यावरनं कर्मवीर भाऊराव पाटील फिरले आणि विद्यार्थी गोळा करून बहुजनांना शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून प्रयत्न केले. त्याचं कारणच हे होतं की त्यांना ह्या तरुण या मुलांमधनं या देशाचं भावी पिढी दिसत होती आणि त्यांना सुशिक्षित करायचं काम त्यांनी केलं. आणि म्हणून माझा विनंती राहील या शिक्षक शिकवणाऱ्यांना सुद्धा आणि शिक्षण घेणाऱ्यांना सुद्धा, तुम्हाला सुशिक्षितच व्हायचं नाही, फक्त ते तर व्हायचंच आहे, तुम्हाला सुसंस्कृत व्हायचे. तुम्हाला एक चांगल्या तऱ्हेचं कर्मवीरांचे प्रतिमा डोळ्यापुढे ठेवा, लक्ष्मीबाईची प्रतिमा तुमच्या डोळ्यापुढे राहू द्या, ज्यांनी 1848 साली पहिली मुलींची शाळा काढली ते महात्मा फुले सावित्रीबाई यांची, फातिमाताईंची तुम्ही आठवण ठेवा, बाबासाहेब आंबेडकरांची तुम्ही ठेवा. शाहू महाराजांनी कुठल्याही प्रकारची फी न घेता मुलांना शाळेत जर पाठवलं तर 1 रुपयाचं अनुदान दिलं जायचं त्या काळामध्ये. अशा त्या सर्वांची ही जी इच्छा होती की आपल्याला या बहुजनांना शिक्षण दिलं पाहिजे, भवितव्य केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं हे आहे की या रयतमध्ये डोनेशन घेतलं जात नाही. आपण इथं कुठेही पैशाचा व्यवहार होत नाही. इथं फुकट शिक्षण दिलं जातं. तात्पुरती परीक्षा फी वगैरे सोडली तर तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारचं नाही. आणि आपल्या या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब, शरद पवार साहेब यांनी सगळ्या शाळांना डिजिटल बनवलेलं आहे. सगळ्यांना चांगल्या तऱ्हेचं शिक्षण मिळावं म्हणून प्रयत्न केलेला आहे. हे जे शैक्षणिक वर्ष आपलं सुरू झालेलं आहे, या शैक्षणिक वर्षामध्ये पालकांची किंवा परिसरातील ग्रामस्थांची शिक्षकाकडून अपेक्षा असते, फार मोठी अपेक्षा असते. त्यापेक्षा मी पुढे जाऊन असं म्हणतो की आज जे पालक या ठिकाणी उपस्थित आहे त्या पालकांना मी विनंती करतो की त्यांनी शिक्षकांशी वेळोवेळी संवाद केला पाहिजे. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा जर सुसंवाद असेल तर मला असं वाटतं विद्यालयाची प्रगती व्हायला काय अडचण येत नाही. आणि म्हणून शिक्षक तर प्रयत्नशील असतातच, परंतु पालकांचा सहभाग त्याहीपेक्षा महत्वाचा आहे. पालकांचं कर्तव्य आहे, पालकांनी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना घरी चांगले संस्कार देऊन चांगलं वातावरण निर्माण करून दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांना विद्यालयामध्ये येऊन ज्ञान संपादन करता येतं. आणि आमच्या विद्यालयामध्ये तर पालक सभा होत असतातच, पण पालक सभेच्या व्यतिरिक्त देखील आपण विद्यालयात येऊन मुख्याध्यापकांना भेटलं पाहिजे आणि त्या मुख्याध्यापकांना आपल्या पाल्याची चौकशी केली पाहिजे. तो काय करतो, अभ्यास करतो की नाही, हे मला पालकांना या ठिकाणी विशेष करून सांगायचं. जर आपण असं केलं तर निश्चितपणे आपल्या पाल्याचा विकास होईल, पर्यायाने शाळेचं नाव निघेल, शाळेचं निघालं म्हणजे आमचंही नाव निघेल. आपला प्रास्ताविकात मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आज अनेक आनंददायी आणि विधायक अशा उपक्रमांच्या साक्षीदार होण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. आज शैक्षणिक वर्षाची सुरुवात आपण या ठिकाणी करत आहोत. त्याचप्रमाणे नवागतांचे स्वागतही आपण या ठिकाणी केलेलं आहे. शासनाकडून मिळणारे मोफत पाठ्यपुस्तकांचं 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना वाटप आज या ठिकाणी करणार आहोत. प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी आपण ती पुस्तकं वितरित करणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या प्राथमिक विद्यालयाच्या माहिती पुस्तिकेचं या ठिकाणी प्रकाशन सुद्धा आज या ठिकाणी होणार आहे. आणि याच बरोबर या वर्षी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झालेली आहे. त्यामध्ये मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य असतील, शाळा स्कूल कमिटीचे सदस्य असतील, यांचाही यथोचित सन्मान आपण या ठिकाणी आज करणार आहोत. खरं म्हणजे या ठिकाणी आज आपल्या शाळेमध्ये प्रथमच ज्ञानार्जनासाठी आलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करताना या ठिकाणी मन विशेष आनंदानं भरून येत आहे. आणि या बालकांच्या डोळ्यामध्ये जी स्वप्न आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरील जो निरागसपणा आहे, पालकांच्या मनातील अपेक्षा
आणि योग्य दिशा देण्याची जबाबदारी आपण आपल्या सर्वांची आहे. या नवागतांचं विद्यालयामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक प्राथमिक विद्यालय या शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मी प्रथम स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. त्याचबरोबर जुने विद्यार्थी आहेत त्या जुन्या विद्यार्थ्यांनाही मी त्या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे भाऊ आता म्हणले की शिक्षक जे आहेत या शिक्षक माझ्या पाठीशी उभे राहून मी माझ्या पद्धतीने परिपूर्ण पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम करतो अशी तुम्हाला ग्वाही देतो. आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व जे काही मान्यवर आहेत त्या मान्यवरांचे मी विद्यालयाच्या वतीने आभार मानतो. आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी, प्राथमिक माध्यमिक विभागाचे शिक्षकेतर कर्मचारी आणि तसेच तुम्ही सर्व विद्यार्थी यांचे मी आभार मानतो.